अयोध्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे तांदळाच्या पिठापासून गुळ आणि खोबरं वापरून मोदक। गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मी मोदक बनवणार आहे। त्याच्यासाठी इथं मी एक वाटी म्हणजे अर्धा वाटी गुळ घेतलेला आहे आणि ओलं खोबरं आहे, तुम्ही सुकं पण वापरू शकता। आणि हे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता त्याला आपण त्याचं कसं करायचं मोदक ते बघूया। हे जे तांदळाचं पीठ आहे मी एका पातेल्यामध्ये असं टाकून घेत आहे। आता हे पीठ कसं कालवायचं ते आपण बघूया। तर त्याच्यासाठी मी हे पाणी गरम पाणी ठेवलेलं आहे, नैवेद्याचं उकळून आणून घेतलेलं आहे। आता ते थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे घट्ट अगदी तांदळाचं हे बघा इतकं मी पाणी टाकून असं हे करून घेतलेलं आहे। तुम्हाला वाटत असेल तर हे मोकळा आहे, याचा उंडा कसा होणार। तर आता हे बघा हे ओलसर आहे, तर याचं आपण जर हाताने त्याला थंड करायचं आणि ह्याला मळून घ्यायचं तर त्याचं घट्ट गोळा असा बनवू शकते। हे बघा असा बनवू शकते। आता याला थंड करून आपण याला हाताने मळून घेणार आहोत। हे बघा मी गरम पाणी एकदम थोडं थोडं टाकत याला अगदी घट्ट असं मळून घेणार आहे। थोडंसं पीठ बाजूला पण ठेवून टाकायचं, जर पातळ झालं तर आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करता येते। हे बघा आपल्याला सुरुवातीला कोरडं पीठ असल्यासारखं वाटत होतं, तर हे थंड झाल्यानंतर हाताने मळून घेतल्यानंतर ह्याचा छान असा घट्ट गोळा झालेला आहे। गरम पाण्याशिवाय हे गोळा बनत नाही। थंड पाण्यात जर कालवलं तर आपलं एरी साधं बगरा असं पीठ होऊ शकते। तर गरम पाण्यामध्येच मळून घ्यायचं। हे बघा मी मोदकामध्ये भरण्यासाठी गुळ आणि खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण ह्या पिठाची आपण असं तर बारीक करून त्याच्यामध्ये हे बघा असं मी पीठ एवढं घट्ट असं हे करून घेतले, चुरून घेतलेलं आहे हाताने। आता ह्याची आपण अशी बारीक करून घेऊ। आता ह्याला आपण लाटणार आहोत। पण आता ह्याला तेच तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आणि असं हे लाटून घ्यायचं। ह्याला मोठी पोळी अशी करून घ्यायची। जास्त जाड नाही ठेवायचं आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम अशी याच्यामध्ये आपण हे लाटून घेणार आहोत पोळी। आता सारखे मोदक येण्यासाठी मी एक अशी छोटीशी वाटी घेतलेली आहे, त्याच्या साहाय्याने असे गोल त्याचे गोल अशा हे पाडून घेणार आहे। हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे चौकून अशी पारी लाटायची। आता ह्याच्यामध्ये आपण सारण भरणार आहोत। याच्यामध्ये असं पूर्ण भरून घेत आहे आपण। अशा प्रकारे आता सगळे मोदक 21 असे नैवेद्याचे करून घेणार आहोत आणि नंतर मी त्याला कसं वाफवायचं ते सांगून देईल तुम्हाला। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी करून बघा। धन्यवाद। हे बघा पूर्ण मोदक मी अशा प्रकारे करून घेतले आणि त्याच्यासाठी आता ते वाफवण्यासाठी मी हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे गॅस। मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे। आता त्याच्यावर मी चाळण ठेवून घेणार आहे। आता त्याच्यामध्ये मी हे मोदक आपले ठेवून घेणार आहे। आता याला एक 10 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। हे बघा आपले हे मोदक असे छान वाफलेले आहेत। आता आपले हे नैवेद्यासाठी तयार आहे। जरी आपल्याला आकार देता नाही आला तर काही नाही, ठीक आहे, पण उलायला नाही पाहिजे, अगदी व्यवस्थित झाले पाहिजे। तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच करून बघा। हे खूप छान असे देवाला आपण काहीतरी वेगळं नैवेद्यासाठी बनवायचं आपल्या मनाने।
त्याच्यात तुम्ही सारण कशाचं पण टाकू शकता, शेंगदाणे गूळ, तीळ गूळ कोणतंही टाकू शकता. माझा व्हिडिओ आवडला असेल तर